इतकी कॉम्पिटिशन वाढलेली नाहीये की तुम्ही स्वतःचा अकाउंट रिझन्स देणं बंद करा. सबस्क्रायबर्स गेन करायचे असतील ना, जर तुम्हाला युट्यूब सोबत फ्रेंडली व्हायचं आहे ना, युट्यूबचा अकाउंट स्टार्ट करण्यासाठी ना सेटअपची नाही तर युट्यूब मधून तुम्हाला अर्निंग करायची आहे, काहीच व्ह्यूज येणार नाहीये, तुम्ही असेच ते व्हिडिओ पोस्ट करताय. हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्हाला 2026 मध्ये स्वतःचं युट्यूब अकाउंट स्टार्ट करायचं असेल ना, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. सगळ्यात आधी खूप जास्त महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रिझन्स देणं बंद करा. म्हणजे माझ्याकडे आयफोन नाही आहे, माझ्याकडे माईक नाही आहे, माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे, मला काही समजत नाही काय पोस्ट करू आणि हे रिझन सगळे देणं बंद करा. तुम्ही 100 ते 1000 युट्यूबचे व्हिडिओज बघता, स्क्रोल करत करत मला युट्यूबचा अकाउंट स्टार्ट करायचं आहे आणि स्वतःचा अकाउंट काही स्टार्ट नाही करत. तुम्हाला युट्यूबचा अकाउंट स्टार्ट करण्यासाठी ना फक्त कमिटमेंटची गरज आहे, सेटअपची नाही. लोक हातात मोबाईल धरून पण शूटिंग करून ब्लॉग्स बनवतात आणि त्यांच्या ब्लॉग्सना ना मिलियनमध्ये व्ह्यूज येतात. सो तिथे कुठे आहे सेटअप, तिथे कुठे आहे माईक? नाही आहे ना. सो लक्षात ठेवा की युट्यूबचा अकाउंट स्टार्ट करण्यासाठी ना सेटअपची नाही तर कमिटमेंटची गरज आहे. तुम्हाला एक ठरवायचं आहे मनाशी की मला अकाउंट स्टार्ट करायचंच आहे. तिथे कुठेही सेटअप वगैरे काही पिक्चरमध्ये नाही आहेत. आणि ज्या काही 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना युट्यूब अकाउंटसाठी, ते तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आणि हा व्हिडिओ झाल्यावर ना तुम्ही स्वतःचं युट्यूबचं अकाउंट निवांत बनवू शकता. तितक्या सफिशियंट गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता जर तुम्हाला हा प्रश्न असेल की अकाउंट कसं बनवायचं, तर ते अकाउंट कसं क्रिएट करायचं याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस ना मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. सो जर तुम्हाला तोपर्यंत वाट बघायची असेल ना तर तुम्ही थांबू शकता, नाहीतर इमिजिएटली स्वतःचं अकाउंट चालू करा. आता बघूया की युट्यूबच का. सगळ्यात आधी तर ना खूप जणांना वाटत असेल की मी खूप लेट केलं का युट्यूब अकाउंट स्टार्ट करायला, की 2026 मध्ये मार्केटमध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे आणि सगळे बघेल, जो तो बघेल तो कंटेंट क्रिएशन करतोय, युट्यूबचे अकाउंट उघडतोय. तर असं काहीच नाही आहे. आता पण असं अज्युम करा की एका क्रिएटरच्या मागे ना 100 व्ह्यूअर्स आहेत. त्याच्यामुळे व्ह्यूअरची संख्या खूप जास्त आहे, ऑडियन्स खूप जास्त आहे आपल्याकडे. सो तुम्ही ना स्वतःचं युट्यूबचं अकाउंट बनवू शकता, ऑडियन्सना एंटरटेन करू शकता. त्यामुळे युट्यूबवर तुम्हाला फेम पण भेटेल, सोबत पैसा पण भेटेल, हे तर ठरलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही युट्यूबचं अकाउंट बिनधास्तपणे स्टार्ट करू शकता. अजून इतकी कॉम्पिटिशन वाढलेली नाही आहे की तुम्ही स्वतःचं अकाउंट स्टार्ट करून ग्रो नाही करू शकत. आता दुसरी गोष्ट बघूया की युट्यूबवर अकाउंट क्रिएशनसाठी ना कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या तुम्हाला आल्या पाहिजेत किंवा तुम्ही शिकलं पाहिजे. सगळ्यात आधी तर ना तुम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलता आलं पाहिजे. जसं मी बोलतेय, तुम्ही माझे स्टार्टिंगचे व्हिडिओ बघाल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मला कॅमेऱ्यासमोर अजिबात बोलता येत नव्हतं. पण हळूहळू व्हिडिओज बनवून ना मी थोडं कॉन्फिडंट होत गेले आणि मग शिकत गेले. दुसरी गोष्ट, तुम्हाला शूटिंग करता आली पाहिजे. तुम्हाला कॅमेराचा अँगल सेट करून चांगल्या प्रकारे तुम्हाला शॉट घेता आले पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एडिटिंग जमली पाहिजे. आता एडिटिंगमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टीपासून खूप डिटेल एडिटिंगपर्यंत आपल्याला शिकायचं आहे, असं काही कंपल्सरी नाही आहे. बेसिक तुमच्या व्हिडिओजना जितकी रिक्वायरमेंट आहे ना तितकं तुम्ही शिकू शकता. म्हणजे एखादा व्हिडिओ ट्रिम करायचा, बरोबर स्प्लिट करायचा, जो पाहिजे तो भाग ठेवायचा, बाकी सगळा डिलीट करायचा. या सगळ्या छोट्या छोट्या एडिटिंगच्या गोष्टींना तुम्हाला जमल्या पाहिजेत. त्याच्या पुढची गोष्ट, जर गरज पडली ना तर तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हॉइस ओव्हर करता आला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला थंबनेल डिझाईन करता आलं पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी काहीही वापरू शकता. तुम्ही इनशॉट वापरा, VN वापरा, कॅनवा वापरा. पण याच्या थ्रू ना तुम्हाला थंबनेल डिझाईन करता आलं पाहिजे. कारण की युट्यूबच्या लॉंग फॉर्म व्हिडिओसाठी ना थंबनेल खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते का ते पुढे मी येत्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगतच जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे व्हिडिओज अपलोड करता आले पाहिजेत. खूप जणांना ना हे नाही समजत की आपल्याला लॉंग फॉर्म व्हिडिओ कुठल्या सेक्शनमध्ये अपलोड करायचे आहेत, शॉर्ट्स कुठल्या सेक्शनमध्ये अपलोड करायचे आहेत. सो हे तुम्हाला जमलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला स्वतःला मोटिवेट करता आलं पाहिजे. जर एखादे 2 व्हिडिओ तुमचे व्हायरल नाही गेले किंवा त्यांना व्ह्यूज नाही आले ना तर लोक लगेच डिमोटिवेट होऊन जातात. तर ते आपल्याला अजिबात व्हायचं नाहीये. कारण की खूप क्रिएटर्स ना स्टार्ट करतात, एकदम एक्साइटमेंटमध्ये स्टार्ट करतात, व्हिडिओज पोस्ट करायला लागतात आणि ज्या मुवमेंटला त्यांना असं वाटतं की आता माझ्या व्हिडिओजना व्ह्यूजच येत नाहीत ना, ते स्वतःचं चॅनल असंच सोडून देतात. म्हणजे पुढे काही अपलोड नाही करत, कारण की त्यांना मोटिवेशन नाही मिळत. तर मोटिवेशन, ऑडियन्स तर आपल्याला मोटिवेशन देतेच. व्हिडिओ एखादा व्हायरल गेला तर आपल्याला मोटिवेशन मिळतं, पण ते ॲडिशनल असायला पाहिजे. तुम्ही आधी ना स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे की मी ठरवलंय ना मला युट्यूबचं अकाउंट स्टार्ट करायचं आहे आणि त्याच्यावर चांगलं ग्रो करायचं आहे. तर तुम्हाला कन्सिस्टंटली व्हिडिओ पोस्ट करता आले पाहिजेत आणि त्याच्यानंतर किती पण व्ह्यूज येऊ देत, तुम्ही त्याला ना असं ट्रीट केलं पाहिजे की ठीक आहे आता एवढे व्ह्यूज आले ना, याच्या पुढचा व्हिडिओला मी अजून चांगला बनवेल आणि जास्त व्ह्यूज गेन करेल.
सो अशा प्रकारे तुम्ही स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे आणि ते तुम्हाला जमलं पाहिजे. आता मी इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, असं काही कंपल्सरी आहे का की या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला अकाउंट स्टार्ट करायच्या आधी आल्याच पाहिजेत असं अजिबात नाही आहे. अकाउंट स्टार्ट करा आणि हळूहळू या गोष्टी आपण शिकू शकतो. त्यामुळे काही घाई गडबड नाही आहे, घाबरायची अजिबात गरज नाही की मला एडिटिंगच नाही जमत, मला व्हॉइस ओव्हरच नाही जमत. खूप सारे व्हिडिओज आहेत यूट्यूबवर, तुम्ही त्याला सर्च करून ना व्हॉइस ओव्हर कसं करायचं, स्पेसिफिक एडिटिंग ॲपमधून पण व्हॉइस ओव्हर कसं करायचं याचे सकट व्हिडिओज आहेत. सो हे सगळं तुम्हाला प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. त्यामुळे ना घाबरून अजिबात जाऊ नका. तुम्ही हळूहळू सगळ्या गोष्टी शिकाल, तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रो पण कराल. आता आपण हे बघूया की यूट्यूबवर नेमके कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आपण पोस्ट करायचे, म्हणजे बेसिकली आपला निश काय असणार आणि तो कसा ठरवायचा ते. आता तुम्ही बघितलं असेल की यूट्यूबवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज असतात. ते म्हणजे कुकिंगचे असतात, इन्फॉर्मेटिव्ह असतात, एज्युकेशन रिलेटेड असतात, टेक्निकल असतात, कॉमेडी असतात आणि जो सगळ्यात फेमस प्रकार आहे ना यूट्यूब व्हिडिओचा तो म्हणजे डेली व्लॉगिंग. तर यापैकी आपण कोणता निवडायचा आणि कसा निवडायचा आणि मग काय गॅरंटी की आपल्याला व्ह्यूज येतील. सो सगळ्यात आधी तर एक गोष्ट लक्षात घ्या की पहिला व्हिडिओ जेव्हा आपण पोस्ट करतो ना तेव्हा कुठलाही निश धरून चालायची काहीच गरज नाही. जर तुम्हाला सुचत नसेल, तुम्हाला माहिती नसेल की मी कोणता निश सिलेक्ट करणार आहे ना, तर तुम्ही 10 ते 20 व्हिडिओमध्ये ना चांगल्या प्रकारे प्रयोग करू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या निशचे व्हिडिओज तुम्ही पोस्ट करू शकता आणि चेक करू शकता की नेमकं कोणत्या निशला सगळ्यात जास्त व्ह्यूज येतात. समजा आता मी एक नवीन अकाउंट ओपन केलं, त्याच्यामध्ये मी पहिले 3 दिवस ना डेली व्लॉगिंग पोस्ट केलं. बघितलं की हा त्याला ठीक आहे, ओके 1000-2000 व्ह्यूज येतात. त्याच्यानंतर मी चौथा व्हिडिओ पोस्ट केला मेकअप रिलेटेड आणि त्याला समजा 10,000 व्ह्यूज आले. मी 5वा व्हिडिओ परत पोस्ट केला मेकअप रिलेटेड, त्याला परत म्हणजे 10 ते 20,000 व्ह्यूज आले. तर तुम्हाला इथे समजून जातंय की तुमच्या जो चॅनलकडे येणारा ऑडियन्सचा काउंट आहे ना तो फक्त मेकअपमुळे वाढतोय. म्हणजे तुमच्या ज्या शॉर्ट्स किंवा व्हिडिओज यांना व्ह्यूज जे आहेत ना ते मेकअपच्या निशमुळे येत आहेत. त्यामुळे म्हणजे मी याच्यापुढे मेकअप रिलेटेड व्हिडिओज पोस्ट करणं कंटिन्यू करेल, कारण की मला समजलंय की माझा निश तो पक्का होत चाललाय, कारण की माझ्याकडे ते ऑडियन्स अट्रॅक्ट होत आहेत. आता पहिल्या 5 ते 6 व्हिडिओजमध्ये तुम्हाला डिसाईड करायची गरज आहे का, तर असं अजिबात नाही आहे. पहिले 20 व्हिडिओ ना तुम्ही देवाच्या नावाने बनवा. म्हणजे तुम्ही असं समजा की पहिल्या 20 व्हिडिओज ना मला काहीच व्ह्यूज येणार नाहीत, मला 1 व्ह्यू आला तरी बास आहे असं समजून तुम्ही पहिले 20 व्हिडिओ पोस्ट करा. या 20 व्हिडिओमध्ये ना सगळं ट्राय करा, निशच्या मागे अजिबात धावू नका. तुम्हाला जे जे वाटतं ना ते सगळं ट्राय करा आणि अनालिसिस करा की ऑडियन्स नेमकी तुमच्या चॅनलकडे कुठल्या व्हिडिओजमुळे आणि कोणत्या प्रकारच्या निशमुळे येते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निशला फायनल करू शकता. सो अशा प्रकारे आपल्याला हे तरी समजलं की निश कसा फायनल करायचा आणि कसं चेक करायचं की आपण आपल्या चॅनलवर कोणत्या प्रकारची व्हिडिओ टाकणं कंटिन्यू करणार आहे. आता आपण हे बघूया की हे सगळे व्हिडिओज बनवण्यासाठी ना आपल्याकडे कोणता सेटअप असणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी तर लक्षात घ्या की व्हिडिओज क्रिएट करण्यासाठी आयफोनच पाहिजे असा कोणताही रूल नाही आहे. मला खूप जणांचे डीएम्स आले आणि त्यांनी मला म्हटलं की ताई आम्हाला कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचं आहे, आता आम्ही आयफोन घेतो, कोणता घेऊ सांग. मी काय म्हणते, तुमच्याकडे जर अँड्रॉइड असेल ना तरी पण तुम्ही कंटेंट क्रिएशन करू शकता, कारण की व्हिडिओजमध्ये ना कॅमेरा क्वालिटीपेक्षा ऑडिओ क्वालिटी खूप जास्त मॅटर करते. मी तुम्हाला याच्यासाठी ना एक बेस्ट एक्झाम्पल देते. तुम्ही इंस्टाग्रामच्या रील्समध्ये किंवा शॉर्ट्समध्ये ते वाले व्हिडिओज बघितलेत का ज्याच्यामध्ये असं लिहून येतं नेव्हर स्किप अ लो क्वालिटी व्हिडिओ. त्याच्यामध्ये तो व्हिडिओ फेमस होतो, त्याच्यात तर कॅमेरा क्वालिटी तशी पण खराब असते, त्यामुळे तो व्हिडिओ फेमस होतो त्याच्यामधल्या ऑडिओमुळे. सो मी असे खूप सारे व्हिडिओज बघितले ज्याच्यामध्ये ना जे क्रिएटर्स असतात त्यांचा व्हिडिओ ब्लर असतो आणि ते सिंगिंग करत असतात. सो व्ह्युअरला ते गाणं आवडतं म्हणून तो व्हिडिओ फेमस होतो. आपला जो व्हिडिओ आहे त्याची क्वालिटी सोसो असली तरी चालेल, पण ऑडिओ एकदम खतरनाक पाहिजे. म्हणजे जो ऑडियन्स आहे ना बघणारा तो त्या व्हिडिओवर टिकून राहायला पाहिजे फक्त तुमच्या ऑडिओमुळे. सो आय होप की तुम्हाला समजलं असेल की आयफोन असणंच गरजेचं नाही आहे. त्यामुळे हे रिझन पण आता देणं बंद करा आणि अँड्रॉइड असेल ना तरी पण तुम्ही कंटेंट क्रिएशन स्टार्ट करू शकता. सो अजिबात थांबू नका आणि आता चालू करून द्या कंटेंट क्रिएशन. आता बघूया की या व्हिडिओसाठी ना एडिटिंग ॲप्स कोणते गरजेचे आहेत. सगळ्यात आधी जर तुम्ही लॅपटॉपवर एडिट करत असाल ना, तुम्हाला थोडा एक्सपिरियन्स असेल ना, तर तुम्ही कॅपकट यूज करू शकता. कॅपकट खूप जास्त बेस्ट आहे. मी स्वतः कधी यूज नाही केलं, पण मी त्याचे व्हिडिओज वगैरे बघितलेत, त्याच्यामध्ये फीचर पण खूप जास्त अवेलेबल आहेत. जर तुम्ही मोबाईलवरच एडिट करत असाल आणि तुम्हाला एकदम बिगिनर फ्रेंडली ॲप्स पाहिजे असतील ना, तर इनशॉट आणि VN हे 2 ॲप्स आहेत. मी इनशॉट यूज करते. मी VNला आजपर्यंत कधी ट्राय नाही केलं, बट मी ट्राय करेल कधीतरी.
बट मला इन शॉर्ट खूप जास्त इझी वाटतं एडिटिंग करण्यासाठी. जर तुम्हाला थंबनेल डिझाईन करायचं असेल ना तर तुम्ही कॅनवा यूज करू शकता. कॅनवामध्ये थंबनेल डिझाईन करणं खूप जास्त इझी आहे आणि ते कसं करायचं ना याचे व्हिडिओज मी लवकरच पोस्ट करणार आहे. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जे पहिले 20 व्हिडिओ होते ना ते देवाच्या नावाने बनवा. बेसिकली त्या व्हिडिओजकडून 0 अपेक्षा ठेवा. असं समजा की त्या व्हिडिओजवर तुम्हाला काहीच व्ह्यूज येणार नाहीये, तुम्ही असेच ते व्हिडिओ पोस्ट करताय, म्हणजे त्याला कोणी बघणार नाहीये, तुम्ही असेच पोस्ट करताय. आता हे का, पहिले तर आपण याच्यातून स्वतःचं निश ठरवणार आहे. दुसरी गोष्ट जी आपण करणार आहे ती म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करणं. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की उद्याचा जो व्हिडिओ आहे ना तो आजच्या व्हिडिओपेक्षा 3 ते 4% ना चांगला असेल. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही सो एडिटिंग केली असेल ना, दुसऱ्या दिवशी तुम्ही चांगली एडिटिंग करा, तिसऱ्या दिवशी तुम्ही व्हॉइस ओव्हर करा, चौथ्या दिवशी तुम्ही टेक्स्ट ऍड करा, 5व्या दिवशी तुम्ही काहीतरी ट्रान्झिशन लावा. आता हे तुम्ही कसं करू शकता, तुम्ही दुसऱ्या क्रिएटर्सचे रील्स बघा, ते कसे एडिट करतात ते बघा. तुम्हाला एडिटिंगचं एखादं फीचर समजलं नसेल तर गुगलवर सर्च करा, युट्यूबवर सर्च करा, शिकून घ्या आणि त्याच्यानंतर ते आपल्या व्हिडिओमध्ये इम्प्लिमेंट करा. सो अशा प्रकारे तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे 20व्या व्हिडिओपर्यंत. सगळ्यात आधी जर तुम्हाला युट्यूब सोबत फ्रेंडली व्हायचं आहे ना तर तुम्ही शॉर्ट्स पासून स्टार्ट करू शकता आणि त्याच्यानंतर एक बेस बनला ना की मग तुम्ही लॉंग फॉर्म व्हिडिओजला शिफ्ट होऊ शकता. खूप जणांच्याकडून मी असं ऐकलंय, जर तुम्हाला सबस्क्रायबर्स गेन करायचे असतील ना तर तुम्ही शॉर्ट्स बनवा. सो ही एक ट्रिक आहे कदाचित, कारण की शॉर्ट्स ना लवकर व्हायरल होतात. शॉर्ट्स युट्यूब, आता समजा तुम्ही युट्यूबवर एक ट्रेंडिंग ऑडिओ आहे, म्युझिक आहे, ते तुम्ही तुमच्या शॉर्ट्सला अटॅच केलं ना तुमचे शॉर्ट्स व्हायरल होतात, त्याच्यामुळे तुमचे सबस्क्रायबर पटपट गेन होतात. पण याच्यात एक ड्रॉबॅक आहे की ते जे सबस्क्रायबर्स आहेत ना ते शॉर्ट्समधून आलेले असतात, त्याच्यामुळे काहीच गॅरंटी नाही आहे की ते येऊन तुमचा लॉंग फॉर्म व्हिडिओज बघतील जेव्हा तुम्ही मोठे व्हिडिओज पोस्ट कराल. त्याच्यामुळे त्याचा फायदा पण आहे सबस्क्रायबर्स गेन करण्यासाठी आणि तोटा पण आहे, कारण की तुमच्या लॉंग फॉर्म व्हिडिओजना काहीच जास्त व्ह्यूज नाही येणार. सबस्क्रायबर्स गेन करण्यासाठी ना शॉर्ट्स हा बेस्ट पर्याय आहे. मी बघितलंय स्वतःहून, माझ्या चॅनलवर खूप सारे सबस्क्रायबर ना शॉर्ट्समुळे गेन झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते ट्राय करू शकता, काहीच हरकत नाही आहे ट्राय करण्यासाठी. आता मी तुम्हाला इतके सगळे पॉईंट सांगितले, पण एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगितला नाही, तो म्हणजे सिरियसनेस. जर तुम्हाला युट्यूबचं अकाउंट कंटिन्यू करायचं आहे, म्हणजे त्याच्यावर ग्रो व्हायचं आहे ना, तर तुमच्या मनात युट्यूबसाठी सिरियसनेस पाहिजे. म्हणजे जर तुम्ही म्हटलं की मी आठवड्यातून एकदा एक व्हिडिओ पोस्ट करेल, मोठा व्हिडिओ, शॉर्ट्स मी डेली पोस्ट करेल किंवा एक दिवस आड पोस्ट करेल आणि एका आठवड्यात मी एक व्हिडिओ मोठा पोस्ट करेल, तर जर तुम्ही 2 आठवड्यांचा गॅप घेतला ना तर तुम्ही युट्यूबसाठी अजिबात सिरियस नाही आहे. म्हणजे तुम्ही असं टाइमपास म्हणून, अशीच हॉबी म्हणून युट्यूब स्टार्ट केलं. पण जर तुम्ही युट्यूबच्या बाबतीत सिरियस आहे, तुम्हाला युट्यूबवर ग्रो व्हायचं आहे, युट्यूबमधून तुम्हाला अर्निंग करायची आहे, तर तुम्हाला युट्यूबला सिरियसली घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ते कसं, जर तुम्ही ठरवलं की आज रविवार आहे, मी आज पोस्ट केलं तर मी नेक्स्ट संडेला म्हणजे पुढच्या रविवारी मी पोस्ट करेलच करेल. जर तो तुम्ही केलं ना तर तुम्हाला स्वतःला समजेल की तुम्ही सिरियस आहे आणि तुम्हाला एक कमिटमेंट घेतली आहे तुम्ही, की ठरवलंय की मी करणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक रविवारी पोस्ट करतच जाल. हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स इतका वाढेल की तुम्ही आठवड्यातून 2 वेळा पोस्ट कराल, 3 वेळा पोस्ट कराल. त्याच्यामुळे ना तुमच्या सबस्क्रायबर्सना पण समजेल की ही व्यक्ती कन्सिस्टंटली पोस्ट करते आणि मी हिचे व्हिडिओज बघायला हिच्या चॅनलवर परत येऊ शकते किंवा येऊ शकतो. सो अशा प्रकारे तुम्ही युट्यूबला जर सिरियसली घेतलं ना तर युट्यूब पण तुम्हाला रिटर्नमध्ये चांगल्या प्रकारे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स देईल आणि लवकरच तुमचं चॅनल मॉनिटाईज पण होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे युट्यूबवर ग्रो पण करू शकाल. सो इतके सगळे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले, हे सगळे गरजेचे आहेत युट्यूबवर नवीन अकाउंट स्टार्ट करण्यासाठी. सो जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील ना तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्ही स्वतःचा अकाउंट स्टार्ट करत असाल ना तर तेही मला कमेंट करून सांगा. मला हे ऐकून ना खूप जास्त भारी वाटेल, कारण की या व्हिडिओमुळे जर दोघा-तिघांचा जरी फायदा होत असेल ना तरी ती माझ्यासाठी बेस्ट फिलिंग असणार आहे. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.